हाय हॅलो नमस्कार मंडळी. पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाच्या पाण्याने निसर्गाचं सौंदर्य तर खुलत असतं, पण त्यासोबतच आपल्याला निसर्गात आढळणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा वापर आपण आपल्या बाल्कनी गार्डन असो किंवा टेरेस गार्डनवर देखील करू शकतो. आणि त्याचा जर वापर केला तर तुम्ही अशा प्रकारे सुंदर असा फुलांचा बहार जो आहे तो अगदी छोट्याशा कुंडीतील रोपट्यांवर देखील घेऊ शकतो. मंडळी, महाग अशी खतं किंवा केमिकल युक्त खतांचा वापर आपण झाडांसाठी करणं हे तर योग्यच नाही. त्यासाठी आपण अगदी घरगुती ऑर्गॅनिक सेंद्रिय खतांचाच वापर करायला हवा, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. पण मात्र काही वेळेस त्या गोष्टी वापरून देखील पाहिजे तसा जो काही झाडांवर बहार असो किंवा झाडाची जी ग्रोथ असते ती मात्र होत नसते. सो अशा वेळेस मात्र समस्या कुठे येत असते ते देखील जाणून घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील स्वागत करते तुमच्या दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलवर. सो मंडळी, आजचा व्हिडिओ आपला हा अशाच काहीसा आहे. मंडळी, आज आपण ह्युमिक ऍसिड विषयी जाणून घेणार आहोत. सो ह्युमिक ऍसिड म्हणजे काय, आणि सध्या ट्रेंडिंग मध्ये तुम्ही हे नाव देखील ऐकलेलं असेल. सो हे ह्युमिक ऍसिड नावाचं जे काही फर्टिलायझर आहे हे ग्रॅन्युअल फॉर्म्स मध्ये देखील येतं आणि लिक्विड फॉर्म मध्ये देखील येत असतं. सो बऱ्याच अशा व्हिडिओजमध्ये किंवा शॉर्टमध्ये तुम्ही हे नाव ऐकलं असेल, पण मात्र त्याचा वापर कसा करावा, का करावा आणि त्याचा वापर करणं हे खरंच इसेन्शियल आहे किंवा नाही हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मंडळी, झाडांवर भरपूर असे प्रयत्न करून पाहिले तरी देखील मात्र ज्या झाडांना फ्लावरिंगच होत नसेल त्या ठिकाणी मात्र आपल्याला ह्युमिक ऍसिडची गरज पडत असेल. सो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ह्युमिक ऍसिड हे केमिकल फर्टिलायझर आहे किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे, याविषयी आपण थोडं जाणून घेऊया. त्याआधी आपण अशा प्रकारची माझ्याकडे ह्युमिक एफ म्हणून ही बॉटल आहे. सो ह्युमिक ऍसिड नावाचं ग्रॅन्युअलचं पाऊच देखील मिळत असतं किंवा अशा लिक्विड फॉर्म मध्ये तुम्हाला बॉटल देखील मिळून जात असते. सो याचं जे टेक्स्चर असतं ते अशा ब्लॅक कलर मध्ये असतं. सो 1 ते 1.5 लिटर पाण्यामध्ये आपण 5 ते 10 ml याचा यूज आपण करायचा असतो. आणि यानंतर अगदी इझिली वॉटर सोल्युबल असं हे लिक्विड फर्टिलायझर आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये असेल तर तुम्ही मात्र त्याचा वापर, ते ग्रॅन्युअल्स देखील वॉटर सोल्युबल असतात किंवा ॲज इट इज तुम्ही मातीमध्ये मिक्स करून लावलं किंवा कुंडीच्या कडेने तुम्ही 1 चमचा जरी ह्युमिक ग्रॅन्युअल्सचा वापर केला सो ते देखील लो म्हणजे हळूहळू डिझॉल्व्ह होणारं म्हणजे जे काही फर्टिलायझर असतं त्याप्रमाणे ते काम करत असतं. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की मी 1 ते 1.5 लिटर पाणी या बकेटमध्ये घेतलेलं होतं आणि त्यामध्ये 10 ते 15 ml जे काही ह्युमिक ऍसिड होतं ते टाकून घेतलेलं होतं. सो सर्वात प्रथम ह्युमिक ऍसिड हे प्लांट्स आणि मातीसाठी एक नैसर्गिकरित्या तयार झालेलं ऑर्गॅनिक असं कंपाऊंड आहे, जे प्लांट्सच्या ग्रोथ आणि सॉइलच्या हेल्थसाठी अतिशय फायदेशीर आहे. ह्युमिक ऍसिड हे मातीतील जे काही सूक्ष्मजीव असतात किंवा जे काही गुड बॅक्टेरिया असतात त्यांच्यासाठी अन्न पुरवण्याचं काम करत असतं. त्यामुळे मातीची देखील सुपीकता वाढत असते. मंडळी, ह्युमिक ऍसिड म्हणजे काय हे तर आपण जाणून घेतलं, पण आता मात्र ह्युमिक ऍसिड हे कशापासून तयार होतं आणि ते काय काम करतं हे देखील थोडक्यात जाणून घेऊया. सो मंडळी, ह्युमिक ऍसिड हे एक खनिज आहे ज्यामध्ये ह्युमस नावाचा घटक आढळत असतो आणि ज्याच्या वापरामुळे जमिनीची तर सुपीकता वाढते आणि हे पूर्णपणे नॅचरल अशा सबस्टन्स पासून तयार झालेलं असतं. म्हणजे ह्युमिक ऍसिड हे पालापाचोळा असो, जनावरांची विष्ठा म्हणजे शेण वगैरे असो किंवा शेतातील इतर जे काही सेंद्रिय पदार्थ असतात त्यांना डिकंपोज केलं जात असतं आणि त्यांच्या विघटनापासून तयार होतं ते म्हणजेच ह्युमिक ऍसिड. सो मंडळी, अशा प्रकारे हे अतिशय ऑर्गॅनिक आणि नॅचरली असं कंपाऊंड आहे ज्याचा वापर आपण मातीमध्ये थेटही करू शकतो आणि अशा प्रकारे झाडांवर देखील स्प्रेच्या फॉर्ममध्ये देखील करू शकतो. आता मंडळी, आपण ह्युमिक ऍसिडचे फायदे देखील पाहूया. मंडळी, सर्वात पहिला फायदा म्हणजे जमिनीची मातीची जी काही सुपीकता असते ती त्याने वाढत असते, त्यामुळे माती देखील सुपीक असते. त्यानंतर सीड्स ग्रो करण्याची जी काही ग्रोविंग कॅपॅसिटी जी असते मातीमधली ती त्याने काय होत असते, फास्ट होत असते. जर तुम्ही ह्युमिक ऍसिड मातीमध्ये ग्रॅन्युअल्स फॉर्ममध्ये दिलं किंवा लिक्विड फॉर्ममध्ये दिलं आणि जर त्या ठिकाणी तुम्ही सीड्स जर्मिनेट करायला घेतले तर मात्र त्यांची जी प्रोसेस असते ती त्या ठिकाणी फास्ट होत असते आणि जी काही म्हणजे सीड्स तुम्ही जर 10 लावलेल्या असेल तर त्यापैकी 8 ते 9 ज्या सीड्स आहेत त्या ठिकाणी ग्रो होत असतात. सो अशा प्रकारे हे काम करत असतं. त्यानंतर माती ही हलकी होऊन जात असते, त्याचप्रमाणे त्यामध्ये एअर सर्क्युलेशन देखील होत असतं. त्याचप्रमाणे
जी काही आपले रूट्स असतात त्यामध्ये जे काही पांढरे रूट्स असतात त्यांची देखील संख्या ही वाढत असते आणि त्यांची लेंथ वाढण्यास देखील मदत होत असते। सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की मी संपूर्ण इनडोअर असो किंवा आउटडोअर असो संपूर्ण झाडांवर हे ह्युमिक ऍसिडचं जे काही लिक्विड फर्टिलायझर आहे ते देऊन घेणार होती। हे आहे माझं गुलाबाचं रोप आणि न्यू ग्रोथ। तुम्ही पाहू शकता की किती छान प्रकारे ते काम करत आहे, कारण की बरेच वेगवेगळे जे लिक्विड फर्टिलायझर असो किंवा सॉलिड फर्टिलायझर असो जे होममेड रेमेडीज असतात ते मी वेळोवेळी या झाडांवर करत असते आणि त्या रिगार्डिंगचे देखील बरेच असे व्हिडिओ मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर करत असते। सो तुमच्या देखील झाडांवर या रिगार्डिंग काही समस्या असेल तर तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ चेकआउट करा। त्यानंतर जास्वंदीची ही एका स्टेमवर जवळपास 3 कळ्या या ठिकाणी तयार होत आहे। सो प्रत्येक झाडामध्ये खूप छान प्रकारची जी काही न्यू ग्रोथ आहे ती या ठिकाणी दिसून येत आहे। त्याचप्रमाणे मंडळी ह्युमिक ऍसिडची जे काही फायदा आहे तो म्हणजे आपले जे झाडांची पानं असतात त्यामध्ये क्लोरोफिलचे जे काही प्रमाण असतं ते वाढण्यास देखील मदत करत असतं। त्यानंतर त्याने जी काही फोटोसिंथेसिसची प्रोसेस असते ती देखील त्याने फास्ट होत असते, त्यामुळे रोपांमध्ये हिरवेपणा देखील येत असतो। तसंच प्लांट्सच्या ज्या काही ब्रांचेस असतात त्यांमध्ये देखील वाढ होण्यास मदत होते। दरवेळेस आपण झाडांची कटिंग प्रूनिंग करत असतो पण मात्र न्यू ब्रांचेस येण्यास भरपूर असा वेळ लागून जात असतो, पण मात्र तुम्ही जर ह्युमिक ऍसिडचा वापर तुमच्या झाडांवर ॲज अ लिक्विड फर्टिलायझर म्हणून केला तर त्यांच्या ब्रांचेस वाढण्यामध्ये देखील त्याने मदत होणार आहे। त्यानंतर प्लांट्सची जी काही ह्युमिडिटी पॉवर आहे ती देखील त्याने वाढत असते। त्यासोबत मातीची केमिकल, फिजिकल किंवा ऑर्गॅनिकल जे काही स्ट्रक्चर असतं ते इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी देखील या ह्युमिक ऍसिड ची हेल्प होत असते। माती भुसभुशीत बनवत असतं। त्याचप्रमाणे बदलत्या हवामानानुसार प्लांट्सवर येणारा जो काही स्ट्रेस असतो तो देखील या ऍसिडमुळे किंवा या लिक्विड फर्टिलायझरमुळे नाहीसा होत असतो। त्याचसोबत मंडळी ह्युमिक ऍसिडच्या वापरामुळे जे काही मातीमध्ये गुड बॅक्टेरिया असतात त्यांना कार्बनचं जे काही सोर्स असतो तो पुरवण्याचं काम जे असतं ते ह्युमिक ऍसिड करत असतं, त्यामुळे बॅक्टेरियांची देखील संख्या वाढण्यास मदत होत असते। त्याचप्रमाणे सोडियम किंवा इतर जे काही पॉवरफुल केमिकल असतात त्यामुळे मातीवर येणारा जो काही दुष्परिणाम असतो तो देखील थांबण्यास उपयोग होत असतो। त्याचप्रमाणे प्लांट्सची NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम ऍब्सॉर्ब करण्याची जी काही कॅपॅसिटी असते ती ह्युमिक ऍसिडमुळे इन्क्रीज देखील होत असते। सो मंडळी असे एक ना अनेक असे फायदे या ह्युमिक ऍसिडचे आहे। सो तुम्ही डायरेक्टली याला अशा प्रकारे रूट्समध्ये देखील ॲज अ लिक्विड फर्टिलायझर म्हणून देऊ शकतात आणि अशा प्रकारे इंडोर प्लांट असो किंवा आउटडोर प्लांट असो त्यावर स्प्रे थ्रू देखील तुम्ही झाडांना देऊ शकतात। त्याने झाडांची जी पानं आहे ती हिरवी होण्यास मदत होत असतात। त्याचप्रमाणे झाडांच्या पानांवर ज्याही काही समस्या असतात, पिवळे पडणे किंवा झाडांचा रंग डल दिसणे किंवा पानं ही करपलेल्यासारखी दिसणे, ब्राऊन होणे यांसारख्या ज्या समस्या असतात त्या देखील लांब होण्यास हे फर्टिलायझर काम करत असतं। सो मंडळी अजूनही तुम्ही जर ह्युमिक ऍसिडचा वापर तुमच्या प्लांट्सवर किंवा बाल्कनी गार्डनमध्ये असो किंवा कुंडीतल्या रोपांवर जर केला नसेल तर नक्कीच तुम्ही महिन्यातून एकदा याचा वापर तुम्ही तुमच्या झाडांवर करून पहा। तुमच्या झाडांमध्ये खूप छान प्रकारचा जो काही बदल आहे तो तुम्हाला नक्कीच दिसून येईल। त्याचप्रमाणे एप्सम साल्ट असो, ह्युमिक ऍसिड असो, सीवीड लिक्विड फर्टिलायझर असो किंवा कॅल्शियम, पोटॅशियम, नायट्रोजनचे जे काही होममेड असे काही सोर्सेस आहेत त्या रिगार्डिंगचे देखील मी इन डिटेल व्हिडिओ तुमच्याशी लास्ट टाइम शेअर केलेले आहे। सो तुम्हाला देखील त्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच त्या व्हिडिओना देखील चेकआउट करा। आणि ह्युमिक ऍसिड तुम्हाला कुठेही ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन नर्सरीमध्ये देखील अगदी इझी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। सो नक्कीच एकदा हे ऍसिड लिक्विड फर्टिलायझर जे आहे ते तुमच्या झाडांवर ट्राय करून पहा। सो मंडळी आय होप आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक न करता अजिबात व्हिडिओ बंद करू नका। मंडळी तुमचा एक लाईक आपला हा व्हिडिओ इतर गार्डन प्रेमीपर्यंत पोहोचण्यास मदत करत असतो, त्यामुळे अजिबात कंजूसी न करता व्हिडिओला एक लाईक करा। आणि हो अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील बेलचं ऑप्शन चूज करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोटे छोटे अशा गार्डनच्या टिप्स ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत असते। त्याचप्रमाणे आपल्या या व्हिडिओमध्ये मराठीमधून बऱ्याच अशा होम रेमेडीज, लिक्विड फर्टिलायझर असो किंवा प्रत्येक झाडांविषयी माहिती सांगण्याचं काम मी करत असते। चला तर मग मंडळी भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या। आणि हो तुम्ही जर ह्युमिक ऍसिडचा स्प्रे किंवा फर्टिलायझर झाडांना दिलं असेल आणि त्याचा रिझल्ट काय
आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र अजिबात कंजूसी करू नका. सो टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग.